अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टाची तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणाला मंजुरी मिळालेली आहे। तहव्वूर राणा 2008च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यामधील आरोपी आहे। तहव्वूर राणाला लवकरच भारतामध्ये आणलं जाणार आहे। 26/11 हल्ल्यातील दहशतवादी तहव्वूर राणाला भारताच्या हवाली करण्याचा मार्ग हा आता मोकळा झालेला आहे। अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टाने निकाल दिल्यामुळे भारताला मोठं यश मिळालंय। लवकरच तहव्वूर राणाचे आता अमेरिकेमधून भारतामध्ये प्रत्यार्पण करण्यात येईल। तहव्वूर राणा सध्या लॉस एंजेलिसमधील तुरुंगामध्ये आहे। 26/11चा प्रमुख आरोपी आणि लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी डेव्हिड हेडलीशी संबंध असल्याचा आरोप आहे। मुंबईवर केलेला दहशतवादी हल्ला योग्यच होता अशी कबुली राणाने दिल्याचं सुनावणीवेळी सांगितलं गेलं। राणाने याच निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं होतं। राणाला ही शेवटची संधी होती। याआधी राणाने अमेरिकेच्या विविध कोर्टात अपील केलं होतं, ते त्या कोर्टात फेटाळण्यात आलं। आता सुप्रीम कोर्टानेही राणाची याचिका फेटाळून त्याचं प्रत्यार्पण करण्यास हिरवा कंदील दाखवलाय।